अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमेची कथा काय आहे? शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं का म्हटलं जातं? तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करून जो जागरण करतो, म्हणजे जो कोण जागरण करत आहे हे पाहते आणि जे जागरण करत असतात त्या व्यक्तीचे कल्याण करते असं म्हटलं जातं. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. वीरभद्र नामक एक सावकार होता आणि तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होते. त्यांना 2 कन्या होत्या. त्यांनी आपल्या मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते. ते घरात सर्व व्रत वैकल्य करत असत. मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती, तर लहान बहीण फक्त तितकं कसं तरी जमवून घेत असे. आणि दोघींनीही शरद पौर्णिमा हे व्रत करण्याचं ठरवलं. मोठी बहीण पौर्णिमेचं व्रत पूर्ण पाळायची आणि या दिवशी लक्ष्मी पृथ्वी तलावर असते, त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचं दूध आटवत असे व जागरण देखील करत असे. रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून ती ते दूध सर्वांना वाटत असे. इंद्र, ऐरावत व लक्ष्मीचं पूजन करत असे. चंद्राची पूजा करून रात्री आनंदात जागरण करत असे. देवीसुद्धा कोण जागा आहे हे पाहत असते असं म्हटलं जातं. त्यामुळे ती जागरण करत असे. रात्री चंद्राला औक्षण करत असे, परंतु लहान बहीण व्रत हे अर्धवट सोडून झोपून जायची. तिचे आईवडील नेहमी तिला समजावत असत, पण तिच्यात मात्र तीळमात्रही फरक पडत नव्हता. कालांतराने दोन्ही बहिणींचे विवाह झाले. दोघींच्याही घरी सुख समृद्धीला कशाचीही कमतरता नव्हती. परंतु मोठ्या बहिणीला 2 मुले झाली आणि खूप आनंदात देखील होती. पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख असूनही फार दुःखी होती, कारण धाकट्या बहिणीची मुलं जन्म घेताच मृत होत होती. हे कशामुळं होतं हे मात्र त्यांना कळत नव्हतं. त्यामुळं एका तपस्वी ऋषीवरांना बोलावून घेतलं आणि त्या ऋषीवरांना बोलावून तिनं आपली सर्व व्यथा मांडली व त्याचं कारण विचारलं. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे. तुझ्या मुलांना अकाली मृत्यू होत आहे. हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकींची आठवण झाली आणि तिने पुन्हा पुन्हा हात जोडून त्यांना त्याविषयी मार्ग दाखवावा असं म्हणून सांगितलं. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत पाळल्यास तुझी मुलं जिवंत राहतील. त्यानंतर ते ऋषी तिला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. ऋषींनी सांगितल्यानुसार वीरभद्राच्या धाकट्या मुलीनं विधीपूर्वक पालन करून शरद पौर्णिमा हे व्रत केलं आणि काही काळानंतर तिला मुलगा झाला, पण तोही लवकरच मरण पावला. तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली की इतकं सारं व्रत वैकल्य करून देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःखच आलं. तिनं मृत झालेल्या मुलाला पाठीवर झोपवलं आणि कापडानं झाकलं. आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण आली. बहीण आपणास भेटावयास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसायला जागा दिली. मोठी बहीण बसणार इतक्यात तिचा स्पर्श त्या मृत बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला. मोठी बहीण रागानं म्हणाली, मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता. यावर धाकटी बहीण म्हणाली, तो तर आधीच मेला होता. तुझ्या या स्पर्शानं, पुण्यकर्मानं तो पुन्हा जिवंत झाला आहे. आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचो, पण तू ते पूर्ण करायचीस आणि मी अर्ध्यातच सोडून द्यायची. माझ्या या चुकीमुळं माझी मुलं जगत नव्हती, पण तुझ्या पुण्याईमुळं हे मूल पुन्हा जिवंत झालं आहे असं तिने थोरल्या बहिणीला सांगितलं. आणि या प्रसंगानंतर दोन्ही बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली. शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करणाऱ्यास
कसं संतती सौख्य लाभतं आणि त्यांच्या संततीस दीर्घायुष्य प्राप्त होतं हेही लोकांना समजावून सांगितलं. तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केलं जाऊ लागलं. विवाहानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं. आणखी एक कथा प्रचलित अशी आहे की प्राचीन काळी मगध देशात वलिद नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि तो खूप संस्कारी होता, परंतु तो खूपच दरिद्री ब्राह्मण होता. तो अगदी मनापासून सर्व कामे करत असे, पण इथे ब्राह्मण जेवढा काम करत असे सज्जन होता, त्याची पत्नी तेवढी दुष्ट होती. तिला आपण दरिद्री आहोत, गरिबी आहोत या गोष्टीचा नेहमी दुःख होत असे. आपल्याकडचे ही चांगली धन दौलत असावी, आपणही श्रीमंत असावं असं तिला वाटत असे. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म असा मानला होता. आणि एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असे. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीनं पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले आणि पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर रागानं तो एका झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसून राहिला. रात्र झाली तरी त्याला घरी जायचं काही मन होत नव्हतं. जशी मध्यरात्र झाली तशी तेथे नागकन्या आल्या. तो दुःखी बसलेला पाहून त्यांनी त्याला त्याच्या दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या दारिद्र्यपणामुळे आपली पत्नी आपल्यावरती कशी वैतागते हे देखील सांगितलं. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती आणि तेव्हा नागकन्येने त्याला शरद पौर्णिमेच्या व्रताची महती सांगितली. तिने सांगितलं, शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा करावी. उपवास, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करावे व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करावी. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव पितरांना अर्पण करून नातेवाईकांना द्यावे. चंद्राला वाटीत दुधाचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागिरी व्रत जे आहे ते करण्यास सांगितलं. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागिरी व्रत केलं आणि या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रगट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा म्हणजेच महारास लीला केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रास जन्मोत्सव हा साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते. मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी 12चे चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करत असतात. चंद्रप्रकाशात असं आटवलेलं दूध म्हणजे अमृतच होय. जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही, अशी कथा आहे की रात्री 12 वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात, को जागरती, म्हणजे कोण जागे आहे, आणि जो जागा असेल त्याला या अमृत देतात. ही झाली कथा.
पण त्यातील रहस्य काय असावं? जागृत कोण आहे? कोण जागतो? भगवंत गीतेत म्हणतात, भौतिक लाभाकरता सारेच जण जागृत असतात, परंतु संयमी त्या लाभाकरता झोपलेला असतो, म्हणजेच उदासीन असतो. परंतु ज्या अध्यात्म प्राप्तीकरिता इतर निद्रिस्त असतात तेव्हा संयमी जागृती असते. म्हणूनच कोण जागतो, कोण जागरती? जो संयमी साधक आहे तो अशा साधकालाच अमृत तत्व प्राप्त होत असते. तर ही अशी होती कोजागिरी पौर्णिमेची कथा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.